या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार। नवरात्रीचा 9वा दिवस हा नवदुर्गेचे 9वे रूप सिद्धिदात्री देवीचा असतो आणि या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात। सिद्धिदात्री देवी ही सर्व सिद्धींची मालकीन आहे आणि देवीकडे अनेक सिद्धी आहेत। महादेवांनी देखील सिद्धिदात्री देवीची तपश्चर्या केली तेव्हा त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्यात आणि त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले, म्हणजेच ते अर्धनारीश्वर झाले। 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवमी तिथी म्हणजेच नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजेच महानवमी साजरी केली जाणार आहे आणि नवमी तिथीची समाप्ती ही 1 ऑक्टोबर 2025ला सायंकाळी 7 वाजता होणार आहे। सिद्धिदात्री देवीबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलीच आहे। तुम्ही आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर जाऊन ती माहिती बघू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या 9व्या दिवशी असे कोणते उपाय करावे ज्यामुळे सिद्धिदात्री देवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। नवरात्राच्या 9व्या दिवशी म्हणजेच महानवमीला आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय आपण सिद्धिदात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी करणार आहोत। हा उपाय केल्याने आपल्याला धन, वैभव, संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर तो उपाय असा आहे की आपल्याला नवरात्रीच्या 9व्या दिवशी सायंकाळनंतर आपल्याला दुर्गा देवीच्या मंदिरात जायचे आहे। आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही देवीचे मंदिर असेल तर आपण तेथे जायचे आहे आणि तेथे जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे। आपल्याला देवीच्या मंदिरात धन, वैभव यांची मनोकामना घेऊन जायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी एक पान घ्यायचे आहे। आपल्याला हे नागवेलीचे पान घ्यायचे आहे जे आपण देवपूजेसाठी वापरतो ते घ्यायचे आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला केसर, चंदन यांचे जे अत्तर असते ते टाकायचे आहे। त्यावर गाईचे शुद्ध तूप टाकायचे आहे आणि एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। नागवेलीच्या पानावर केसर, चंदन यांचे अत्तर टाकून त्यावर तूप टाकायचे आणि ते एकत्र करून त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचे। त्यानंतर त्यावर एक सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर त्या पानाला आणि सुपारीला एक कलावा म्हणजे जो दोरा असतो तो गुंडाळायचा आहे। जो आपण हातामध्ये बांधतो तो कलावा आपल्याला त्या पानाला आणि सुपारीला गुंडाळायचा आहे। त्यानंतर आपल्याला ते हातात घेऊन त्यावर 108 वेळेस नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम ए री क्ली सिद्धिदात्री देवे नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। सिद्धिदात्री देवीच्या मंत्राचा किंवा नवार्णव मंत्राचा 108 वेळेस म्हणजेच 1 माळ जप करायचा आहे आणि आपली मनोकामना बोलत असताना ते पान आपल्याला देवीच्या चरणांपाशी ठेवायचे आहे आणि देवीला आपली मनोकामना सांगून प्रार्थना करायची आहे आणि मनोकामना लवकर पूर्ण व्हावी यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजेच महानवमीला आपल्याला देवीच्या मंदिरात जाऊन सिद्धिदात्री देवीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील, धन, संपत्ती, लक्ष्मी प्राप्त होईल आणि आर्थिकदृष्ट्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतील। हा उपाय केल्याने धन, वैभव, संपत्ती यांबाबतच्या सर्व समस्या दूर होतील आणि आपल्याला धन, संपत्ती, लक्ष्मी प्राप्त होईल। आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहील। महानवमीला कुंकुमार्चन, लवंगार्चन हे करणे देखील खूप शुभ मानले जाते। या दिवशी तुम्ही देवीची प्रार्थना करून, देवीची पूजा करून देवीला कुंकुमार्चन करू शकता किंवा देवीला लवंगांचे अर्चन करू शकता। हे दोन्हीही आपल्याला खूप शुभ फल देते आणि हे दोन्ही केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तुम्हाला यातील जे जमेल ते तुम्ही करू शकता। अशा प्रकारे हे सर्व उपाय तुम्ही नवरात्रीच्या 9व्या दिवशी करू शकता जेणेकरून तुम्हाला देवी प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। आपल्या चॅनलवर दसऱ्याबद्दल संपूर्ण माहिती अपलोड केलेली आहे आणि तसेच इतर सर्व माहिती देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि दसऱ्याच्या दिवशी कोणते उपाय करावे याचीही माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम देवी सिद्धिदात्रे नमः।